इराणचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम रईसी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालाय। अझरबैजानमधून परतत असताना ही दुर्घटना घडली। या अपघातात 9 जण मृत्युमुखी पडली आहेत। रईसी यांच्या मृत्यूनंतर संशयाची सुई इस्रायल आणि अमेरिकेकडे वळली आहे। याच अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम रईसी यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला। अझरबैजानच्या सीमेवरती बांधलेल्या धरणाचं उद्घाटन करण्यासाठी ते अझरबैजानला आले होते। उद्घाटनानंतर ते हेलिकॉप्टरने इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताची राजधानी असलेल्या तब्रेज या शहराकडे निघाले। वाटेत हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, मात्र बिघाडामुळे पायलटला सॉफ्ट लँडिंग करता आलं नाही आणि हेलिकॉप्टर क्रॅश झालं। यात हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला। या हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होतं ते पाहूया। इराणचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम रईसी, इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, त्याशिवाय हेलिकॉप्टरचे पायलट आणि सुरक्षा रक्षक। 19 मे रोजी रात्री हा अपघात झाला आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची बातमी आली। मात्र जिकडे ही घटना घडली तिकडे पोहोचणं यंत्रणांसाठी अवघड होतं, त्यामुळे बचाव दलांना अपघातस्थळी पोहोचण्यास उशीर झाला आणि 20 मे रोजी सकाळी रईसी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली। हे बचाव कार्य करताना अनेक अडचणी आल्या। त्या अडचणी कोणत्या ते सुद्धा पाहूया। ज्या भागात अपघात झाला तो भाग घनदाट जंगलाचा आहे। अपघात स्थळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुकं होतं। दृश्यमानता कमी झाल्याने हवाई सर्वेक्षण अशक्य होतं, त्यामुळे अपघाताची नेमकी जागा शोधण्यासाठी अडचणी येत होती। तुर्कीने शोधकार्यासाठी ड्रोनची मदत केली, तर रशियाने त्वरित 47 तज्ञांची टीम आणि हेलिकॉप्टर पाठवले। अब्राहम रईसी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले। काल त्यांच्या अपघाताची बातमी आल्यानंतर त्यांचे अनेक समर्थक रस्त्यावरती उतरून त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते, पण नियतीला ते मान्य नसावं। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रईसी यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला। इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर सय्यद इब्राहिम रईसी यांच्या दुःखद निधनाने अत्यंत दुःख आणि धक्का बसला। भारत इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील। त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या संवेदना। या दुःखाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे। नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत। कुठे दुःखाचे क्षण दिसत असले तरी कोणी रईसी यांच्या मृत्यूनंतर आनंद साजरा केला। इराणमध्ये काही ठिकाणी फटाके फोडण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले। महिला वर्गानं पार्टी करत रईसी यांच्या मृत्यूचा आनंद व्यक्त केला, पण हे सेलिब्रेशन नेमकं का होतं याची कारण आहे। रईसी यांना बुचर ऑफ इराण या नावानं ओळखलं जायचं। ते सरकारी वकील असताना त्यांनी 5000 जणांना फाशीच्या तख्तावर पोहोचवलं। आयातुल्ला खोमेनी यांचे ते निकटवर्ती होते। त्यांच्या कार्यकाळात इराणच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनेक बंधनं आली। त्यांनी हिजाब आणि पवित्रता कायदा आणत महिलांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा आणली। या कायद्यानं कथित धर्मरक्षकांनी महिलांवरती अत्याचार करण्यास सुरुवात केली। या कायद्याने इराणमध्ये देशव्यापी निदर्शनं झाली। यात महसा अमिनी या महिलेचा तुरुंगात मृत्यू झाला होता। या आंदोलनानंतर इराणमधील बहुतांश महिला वर्गाचा रईसींवरती राग होता। रईसी यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेने तर बरं झालं म्हणत हात झटकले। अमेरिकेचे सिनेटर मायकेल वॉल्ट्स यांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली, चला बरं झालं। रईसी हे एक हत्यारे आणि मानवाधिकारांचे हनन करणारे नेते होते, पण इराणचं बघा, त्यांच्या मृत्यूनंतर हत्येचा आरोप इस्रायल आणि अमेरिकेवरती लादलाय। दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी आणखीन एक कारण, मायकेल वॉल्ट्स, सिनेटर, अमेरिका। रईसी यांच्या मृत्यूनंतर संशयाची सुई इस्रायल आणि अमेरिकेकडे वळली। बोट महासत्तेकडे दाखवल्याने यातील सत्य बाहेर येईल की नाही शंकाच आहे। रईसी यांच्या मृत्यूनंतर मोहम्मद मोकबर यांचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। मृत्यूचं राजकारण होत राहील, मात्र नवे अध्यक्ष इराणची परराष्ट्र नीती, देशातली महिलांची स्थिती यात काही बदल करणार असतील तर मात्र त्यावरती लक्ष ठेवून राहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, उधारी न्यूज।